नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मधून आडगावचे ॲडव्होकेट नामदेव निवृत्ती शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्यानं प्रभाग 2 मधील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे। उच्च शिक्षित असलेले ॲडव्होकेट नामदेव शिंदे हे अटल बिहारी वाजपेयी पासून तर आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत भारतीय जनता पक्षाचे विचार तत्व तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे कार्य अविरतपणे करत आहे। अटल चेतना सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष असलेले ॲडव्होकेट नामदेव निवृत्ती शिंदे यांच्या प्रचारार्थ दिनदर्शिकेचे प्रकाशन आणि परिचय पत्रकाचे वाटप आडगावच्या मारुती मंदिरापासून करण्यात आले। केवळ कायद्यातीलच नव्हे तर लोकांच्या वास्तव आयुष्याशी संबंधित बदल घडवणे गरजेचे असून समाजसेवेसाठी राजकारणात येत असल्याची भावना ॲडव्होकेट नामदेव शिंदे यांनी परिचय पत्रकातून व्यक्त केली आहे। प्रभागातील मूलभूत सोयी सुविधांवर प्रकाश टाकताना केवळ टीका टिप्पणी न करता या प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी व्यवस्थापन करण्याची गरज असल्याचं नामदेव शिंदे यांनी म्हटले आहे। महिलांसाठी बचत गटाची निर्मिती करणे, महिलांच्या सबलीकरणावर काम करणे, त्यांच्यासाठी रोजगारांच्या संधी निर्माण करणे याला प्राधान्य देणाऱ्या ॲडव्होकेट नामदेव शिंदे यांनी प्रभाग क्रमांक 2 मधून भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीची तयारी केली आहे। लहानपणापासूनच भारतीय जनता पक्षात काम करताना आता प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी पाठीशी उभं राहण्याचं आवाहन ॲडव्होकेट नामदेव शिंदे यांनी केलं आहे। या प्रसंगी दामू शिंदे, दिनकर शिंदे, काचू शिंदे, मधुकर शिंदे, भाजप सरचिटणीस संतोष भोर, तपोवन मंडलाचे उपाध्यक्ष गणेश माळोदे, तपोवन किसान मोर्चा अध्यक्ष सुभाष शिंदे, माजी नगरसेवक सुरेश खेताडे, सुरेश लभडे, एकनाथ मते, सुरेश मते, दौलत शिंदे, सुधाकर शिंदे, सागर माळोदे, बाजीराव माळोदे, शांताराम माळोदे, विलास माळोदे, भाऊसाहेब लभडे, रमेश लभडे, मंगेश लभडे, जावेद सय्यद, प्रभाकर मते, दौलत लभडे, रमेश लभडे, विठ्ठल लभडे, शांताराम गायकवाड, राकेश जाधव, विजय सोनवणे, ज्ञानेश्वर गायकवाड, बाळासाहेब नवले, शिवाजी नवले, रमेश सूर्यवंशी, दत्ता धारबळे, शंकर धारबळे, कैलास झेंडे, राजू धोंडगे, किशोर जाधव, वैशाली त्र्यंबके यांच्यासह आडगाव मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ॲडव्होकेट नामदेव शिंदे यांनी देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी तसेच लालकृष्ण अडवाणी यांच्या राष्ट्रभक्तीपर विचाराने प्रेरित होऊन सन 1997 रोजी भारतीय जनता पार्टीच्या सुवर्ण जयंती यात्रेच्या शुभारंभापासून आडगाव नगरीत स्वागत करून भाजप कार्याला सुरुवात केली। देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्राचे आद्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी प्रगतीचे आणि विकासाचे विजन घेऊन ॲडव्होकेट नामदेव शिंदे यांनी पुढील वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा। त्यांनी आडगाव प्रभाग 2 मध्ये विकासाचं मोठं काम करावं। विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी नामदेव काका शिंदे यांनी उमेदवारी अर्ज बीजेपी मधून दाखल करत आहे। त्यांच्या उमेदवारीची पक्षश्रेष्ठी त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षश्रेष्ठी किंवा योग्य ते कार्यवाही करतील आणि त्यांना उमेदवारी जाहीर करतील। त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते पक्षाचे योग्य ते काम करून आडगावच्या प्रभागाच्या विकासासाठी सर्वांगीण विकास करतील आणि नागरिक त्यांच्या कार्याची देखील दखल घेतील। ॲडव्होकेट नामदेवराव शिंदे या प्रभागातून भाजपकडून इच्छुक आहेत व त्यांचा आज या ठिकाणी कॅलेंडर प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। या येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपाने जर त्यांना नाशिक महानगरपालिकेचं जर तिकीट दिलं तर मोठ्या उत्साहाने व मोठ्या शक्तीने ते निवडून येतील। सर्व समाज समावेशक असे नामदेवराव शिंदे हे उमेदवार असून ते भाजपाने त्यांना तिकीट दिलं तर ते 100% या प्रभागातून निवडून येतील। प्रभाग क्रमांक 2 मधील सर्व नागरिकांना माहीत असलेले नाव म्हणजे ॲडव्होकेट नामदेव शिंदे यांना तळागाळातील सर्व अडीअडचणींची माहिती असून ते वारंवार समाजासाठी काम करत असतात। तरी अशी अपेक्षा आहे की भारतीय जनता पार्टीकडून ते इच्छुक असून त्यांना उमेदवारी मिळावी व पूर्ण ग्रामस्थ व प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिक त्यांच्या पाठीशी आहे। प्रभाग क्रमांक 2 मधून
इच्छुक उमेदवार आमचे नामदेव काका शिंदे हे इच्छुक आहेत BJP कडून. या प्रभागाचा विकास जर खऱ्या अर्थाने करायचा असेल तर उच्च शिक्षित उमेदवाराची गरज आहे. येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये निधी येणार आहे व त्यासाठी नियोजन करण्यासाठी आडगाव हे मूळ गाव, इथून जी सुरुवात होती त्यासाठी नामदेव काका शिंदे यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे. आज नामदेव काकांचा जर इतिहास बघितला तर होळकरवाड्याचे भूमिपुत्र म्हणून त्यांचं नाशिक जिल्ह्यामध्ये देखील ओळख आहे. राजकीय, शैक्षणिक प्रत्येक कार्यामध्ये त्यांचा मोठा हात आहे. त्याच्यामुळं प्रत्येक सगळ्या स्तरावरून नामदेव काकांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. नामदेव काकांना उमेदवारीसाठी सगळ्यांकडून शुभेच्छा. मी आडगावच्या भाजप शाखेच्या सन 1997 पासूनचा फाउंडर मेंबर आहे. तो पासून आजपर्यंत अविरतपणे भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं आहे. पक्षाने जी जबाबदारी आजपर्यंत दिली ती मी व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे. आणि आज नाशिक महानगरपालिका 2026 इलेक्शन आहे, त्यासाठी मी भारतीय जनता पार्टी याच्यातर्फे इच्छुक आहे. आणि मी माझ्या परीने या आडगाव आणि प्रभाग 2 याची उत्तम पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न करेन, ही माझी मनोकामना.